Amen. Amen. Some mothers told me tomorrow is Mother's Day and we want to celebrate. आणि काही मातानं पाठवून सांगितलं की उद्या मातृ दिवस आहे आणि आम्हाला तो साजरा करायचा आहे. Okay, so I'm very glad to celebrate today Mother's Day, आणि आजचा दिवस साजरा करण्यासाठी मी खूप आनंदित आहे. and I want to thank all those sisters who reminded me. त्या सर्व बहिणींचा आभार मानत आहे ज्यांनी मला आठवण करून दिली आहे. See, I am a pastor. I don't remember any days. मी पाळत आहे, मी मला कुठले दिवस आठवत राहत नाही. So if you remind me, that is better. जर तुम्ही मला आठवण करून दिला तर ही चांगली गोष्ट आहे. Okay, so and then so I was very happy when they reminded me, आणि ज्यावेळेस त्यांनी मला आठवण करून दिली मी खूप आनंदित होतो. and even they told me how to celebrate. आणि त्यांनी मला हे देखील सांगितले की तसं साजरा आपण कसं करायचा आहे. Okay, so today is Mother's Day. Whatever they say, we have to listen. आणि आज मदर्स डे आहे, जे त्यांनी सांगितलं ते आपल्याला ऐकायचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Okay, even every day we will listen to you. रोज आम्ही तुमचं ऐकतो. Amen. Okay, let's open our Bibles to Book of Proverbs, chapter 31, verse 25. आणि नीतिसूत्राचे 31 अध्याय आणि 25 वचन आपण उघडणार आहे. Book of Proverbs 31:25. नीतिसूत्र 31 आणि 25. Okay, she is clothed with strength and dignity. She can laugh at the days to come. वर्षभराचं वैभव प्रताप ही स्थिती वस्त्रे आहे. ती पुढील काळाविषयी निश्चित राहते. Amen. आमेन. You see what the Bible says about mother. आणि पवित्र शास्त्र माताबद्दल काय सांगत आहे. You know, God created all of us. आणि परमेश्वराने माणसं सर्वांचे निर्माण केलेले आहे. Nobody knows better than God who we are. आणि आपण कोण आहे हे परमेश्वरापेक्षा जास्त कोण ओळखत नाही. You know, who knows better about this phone? आणि या फोन बद्दल कोण जास्त चांगलं माहिती असणार आहे. No mechanic will know, only the manufacturer knows what and how is this mobile. कोणत्याही मेकॅनिकला ते माहिती नसते, फक्त जो मॅन्युफॅक्चर आहे त्या फक्त त्या व्यक्तीला माहिती आहे की या मोबाईल मधल्या गोष्टी काय. In the same way, God created us. He knows how we should be and who we are. त्याच प्रकारे परमेश्वराने आमची निर्मिती केली आणि फक्त त्यालाच माहिती आहे की आपण कोण आहे आणि आपण कसं राहायचं आहे. Who is a mother? आणि आई कोण आहे. We all have our own thoughts. आणि आपल्यामध्ये सर्वांचे स्वतःचे विचार आहेत. So different religious people have their own thoughts about mother. आणि वेगवेगळे जे धर्माचे लोक आहेत आईच्या जे व्याख्या त्यांच्यासाठी त्याच्यासाठी वेगळे आहेत. They all are human definitions. आणि ते सर्व मानवी व्याख्या त्यांच्यामध्ये आहेत. Today we don't want to see what human said about mother. We will listen what God says about mother. आज मानवानं आईबद्दल काय सांगितले ते आपण पाहणार नाहीये, तर परमेश्वरानं माताबद्दल काय सांगितले ते आपण पाहणार आहे. Because he knows about mother. कारण त्याला आई कोण आहे हे त्याला ठाऊक आहे. Hallelujah. हालेलुया. So before a woman becomes mother, she is a woman. आणि एक कोणतीही स्त्री आई बनण्यापूर्वी ती एक स्त्री आहे. And that's from where her journey begins. आणि तिथून तिचा प्रवास सुरुवात होतो. First she is woman, पहिली ती एक स्त्री आहे and then she became wife, आणि त्यानंतर ती एक पत्नी बनत्या and then she became mother. आणि मग ती एक आई बनत्या. Mother is the third stage of a woman. आणि स्त्रीच्या जीवनातल्या जी आई आहे ही तिसरी पायरी आहे. Okay, the first she is wife. पहिली ती पत्नी बनत्या. Yeah, first she is woman, पहिली ती एक स्त्री बनत्या. and then she is a mother. She is a wife, त्यानंतर ती एक पत्नी बनत्या. and then she is mother. आणि त्यानंतर ती आई बनत्या. That is the third stage. आणि तिच्या जीवनातील तिसरी पायरी The आहे. first stage is woman. आणि पहिली जी पायरी आहे ती एक स्त्री आहे. So Bible begins with a woman. आणि पवित्र शास्त्र ही स्त्रीच्या स्वरूपाने सुरुवात होते. Bible doesn't begin with a mother. आणि पवित्र शास्त्र आईच्या स्वरूपात सुरुवात होत नाही. It begins with a woman. ती एका स्त्रीबद्दल तो बोलतो. If she is a good woman, जर ती एक चांगली स्त्री आहे, or if ladies know
how a woman should be, they can be a good mother. जर स्त्रियांना समजलं की एक चांगली स्त्री कसं बनायला पाहिजे, मगच ती एक चांगली आई बनू शकते. Because motherhood comes under womanhood. कारण जे मातृत्व आहे ते एक स्त्रीच्या स्वरूपामध्ये येतो. स्त्री वर्चस्व त्याच्या अंडर खाली मध्ये काय कोण आई. So that's why we need to understand first who is mother. म्हणून आपल्याला पहिला समजून घ्यायचं की आई कोण आहे. आई नाही, स्त्री कोण आहे. स्त्री कोण आहे. स्त्री कोण आहे. पहिला स्त्री कोण आहे. So if we understand who is mother, then who is a woman, then we can understand who is mother. पहिला आपण समजून घ्यायचं की स्त्री कोण आहे, मगच आपण समजून घ्यायचं की आई कोण आहे. So here the Bible says, आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगत आहे, she is clothed with strength and dignity, she can laugh at the days to come. आणि त्या 25व्या अध्यायामध्ये वचनामध्ये सांगितले की ती बलानं हिने स्वतःला हिने झाकून घेतलेली आहे. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. When God created a woman, yes, परमेश्वराने एका स्त्रीची रचना केली. God said like this, परमेश्वराने असं बोलला, it is not good for man to be alone. आणि एका पुरुषाला किंवा एका मानवाला एकटं राहणं चांगलं नाहीये. Yeah, it is not good for man to be alone. मनुष्य एकटा राहावं हे चांगलं नाहीये. God never said it is not good for women to be alone. परमेश्वर असं म्हटलं नाही की स्त्री एकटी राहावं असं म्हटलेलं But नाही. he says for man it is not good to be alone. पण परमेश्वर म्हणते मनुष्यानं एकटं राहावं हे चांगलं नाही. And man needs a helpmate. आणि एका पुरुषाला एका मदतकाराची गरज आहे. Man needs a helper. आणि एका पुरुषाला एका सहाय्यकाची गरज आहे. That's why God created a woman. म्हणून परमेश्वराने एका स्त्रीची रचना केलेली आहे. Listen to me. काळजीपूर्वक ऐका. Even though God created woman second, but she occupies the same priority as man. जरी परमेश्वराने स्त्रीला दुसऱ्यांदा निर्माण केलंय, तरी पण पुरुषाचे जे काही महत्व आहे त्याप्रमाणे ती राहत्या. Both are important at the same level. आणि पुरुष आणि स्त्री दोन्ही एका समानची आहेत. Yeah, woman is not inferior. आणि जे स्त्री आहे ती कमी दर्जाची नाहीये. No, Bible never says this. आणि पवित्र शास्त्र कधी ह्या गोष्टी सांगत नाहीये. You know, in India, आणि भारतामध्ये when Britishers were ruling, ज्यावेळेस इंग्रज लोक ज्यावेळेस राज्य करत होते, there was a tradition called sati. सती म्हणून एक रूढी परंपरा होता. When husband dies, even wife also should die along with him. ज्यावेळेस एक पती मरायचा त्यावेळेस त्याच्याबरोबर तिची पत्नी सुद्धा त्याच्याबरोबर त्या अग्नीमध्ये तिला बसावं लागायचं आणि मरण स्वीकारायची. That was a tradition in India. आणि भारतामध्ये हे एक रूढी परंपरा होती. But when Britishers saw this, पण ज्यावेळेस इंग्रज लोकांनी ही पाहिलं, they abolished that law. ते तो नियम होता, ते कायदा होता, त्याने रद्द केले. Because Bible doesn't tell this. कारण पवित्र शास्त्र या गोष्टी सांगत नाही. Because man and woman, or husband and wife, they both are equal. कारण पुरुष आणि स्त्री हे दोन्ही समान आहेत. So, and then the second thing is, wife is not just a helper. Helper, it doesn't mean that she is inferior. आणि पत्नी म्हणजे फक्त सहाय्यक नाही किंवा ती कमी दर्जाचा असं दर्शवत नाहीये. What kind of helper is she? ती कोणत्या प्रकारची मदतगार आहे. You see what the Bible says there. तुम्ही या ठिकाणी पाहता की वचन काय सांगत आहे. Strength and honor are her clothing. बल व प्राप्ती हीच तिची वस्त्र आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Who is woman? आणि स्त्री कोण आहे. Who is woman? आणि स्त्री कोण आहे. Strength. तिच्यामध्ये बल आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. See, you don't consider yourself मी कोण आहे. मी काय मी बाई आहे. You are today. You are not बाई. Today you are going to understand that you are a आई. आणि तुम्ही फक्त इथे बाई या स्वरूपात स्वतःकडे पाहू नका, तर आई प्रमाणे तुम्ही स्वतःकडे पहा. You have God put strength in you. आणि परमेश्वराने तुमच्यामध्ये सामर्थ्य भरलेलं आहे. God put honor in you. आणि परमेश्वराने तुमच्यावरती आदर आणलेला आहे. You know, when Eve ate fruit, ज्यास हवेनं तो फळ खाल्ला and Adam also ate, आणि आदामाने सुद्धा तो फळ खाल्ला, both were equally sinners. दोघे जण पापी होते. God didn't say like this. परमेश्वर असं बोलला नाही. Only woman is sinner. फक्त स्त्री पाप केलेली आहे. No. नाही. Both are equally sinner. दोघे जण त्या पापामध्ये सहभागित आहेत. So if you are a woman, God has given you strength. God has given you an honor. आणि जर तुम्ही एक स्त्री आहे तर परमेश्वराने तुम्हाला एक बळ दिलेला आहे, तुम्हाला एक आदर दिलेला आहे. You have a respect. तुम्हाला एक सन्मान आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. All we men,
आणि आपण सर्व जे पुरुष लोक we आहोत should learn to honor women. आणि स्त्रीची आदर करणं आपल्याला शिकायचं आहे. Yeah, we cannot underestimate them. त्यांना खालचा दर्जा आपण करू हाँ, वो लेडीज है, वो कम है, ऐसा हम सोच नहीं सकते. बाइबल हमें इसका परमिशन देता नहीं है. आणि ती स्त्री आहे ती कमी दर्जाची आहे असं नाही, पवित्र शास्त्र आपल्याला मान्यता देत नाही किंवा सांगत नाही. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So how God looks at women, we should also look at them. मग ज्या प्रकारे परमेश्वर एका स्त्रीकडे पाहतो त्या स्वरूपामध्ये पुरुष सुद्धा एका स्त्रीला पाहणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. So when Bible says that she is clothed with the strength, मग ज्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की एका बळानं ती वस्त्रलेली आहे, we also should look at them. Yes, she is filled with the strength, आपण सुद्धा त्याच नजरेनं त्या स्त्रीला पाहण्याची गरज आहे. and she is filled with the honor. आणि ती एक आदरानं ती भरलेली आहे We need to honor her. आणि तिचा आपण आदर करायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. And what are the responsibilities that God gave to the woman or the mother? आणि परमेश्वराने एका स्त्रीला किंवा एका आईला कोणत्या प्रकारची जबाबदारी दिली आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं So आहे. now woman became mother. आणि एक स्त्री एक आई बनलेली आहे. Even at that time also she is filled with the strength. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती बळानं भरलेली आहे. Even at that time also she is filled with the honor. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती आदरनं भरलेली आहे. That's why God says, म्हणून परमेश्वर म्हणत आहे honor your parents. तुमचे आई वडिलांचा मान राखा म्हणून सांगितले. God didn't say honor your father, but he says honor your parents. परमेश्वर म्हणत नाही की फक्त तुझ्या वडिलांचा आदर कर, तर तुझ्या आई वडिलांचा मान तू राख म्हणून सांगितलेला आहे. Amen. आमेन. Both are equally important for God. आणि परमेश्वरासाठी माता आणि पिता दोघं समान आहे. Yes, there, of course, leadership is given to the man. आणि पुढारीपणा हे पुरुषाला देण्यात आलेला आहे. Man will lead the family. आणि पुरुष जो आहे तो कुटुंबाला चालवणार. Even though that is the case, but both are equal. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा पुरुष आणि स्त्री दोघं समान आहे. How we will understand? आणि हे गोष्ट मग कसं समजून येणार? Let's read one more verse from the Bible. आपण पवित्र शास्त्रामधून आज एक वचन वाचूया. Proverbs chapter 6 verse 20. नीतिसूत्र 6 आणि 20 वचन. Proverbs 6:20. नीतिसूत्र 6:20. What the Bible says here? या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगत आहे? Here, Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे. yeah, Proverbs 6:20. नीतिसूत्र 6:20. My son, keep your father's commandments and forsake not the law of your mother. माझ्या मुला तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. See, both are here. आणि या ठिकाणी दोघं जण आहेत. God didn't talk about only father, आणि परमेश्वर फक्त पिताबद्दल बोललेला but नाही, mother is also mentioned. आणि या ठिकाणी आईचा सुद्धा उल्लेख आहे. God is telling children, आणि परमेश्वर लेकरांना सांगत आहे, he says, तो म्हणत आहे forsake not the law of your mother. आपल्या आईची शिस्त सोडू नकोस. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. It means याचा अर्थ हेच आहे, mother can make laws for the children. की जे आई आहे लेकरांसाठी नियम किंवा कायदा बनवू शकतात त्या. Amen. आमेन. So because of her laws, the children's life will be disciplined. तिनं बनवलेल्या नियमामुळे लेकरांचे जीवन बदलू शकतो किंवा वेगळं बनून असू शकतो. And a mother cannot say, I am just a mother, I am here in the house, my work is to cook the food and give them. आणि आई फक्त एवढंच म्हणायला पाहिजे, मी फक्त आई आहे, घरामध्ये फक्त स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझी आहे. No, that is not only your फक्त responsibility. एवढंच तुमची जबाबदारी नाहीये. You are there, you have to make laws to your children. तर तुम्ही त्या घरामध्ये यासाठी आहे की तुमच्या लेकरांसाठी तुम्ही शिस्त बनवायला पाहिजे. You have to teach your children. तुम्हाला तुमच्या लेकरांना शिकवायचं आहे. Amen. आमेन. So teaching ministry belongs to the mother in the house. आणि जे शिकवण्याची जी सेवा आहे ही आईचं आहे आणि ही घरामधल्या आईचं आपल्या लेकरांसाठी आहे. You know, Jesus said, Holy Spirit is our helper आणि येशू ख्रिस्ताने सांगितले की पवित्र आत्मा आपला सहाय्यक आहे in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये. And God said, आणि परमेश्वर म्हणत आहे, wife is a helper for the husband. आणि जे स्त्री आहे पुरुषासाठी एक मदतगार आहे. Husband has two helpers, आणि पुरुषाला किंवा ज्या नवरा आहे त्यांना इथे दोन सहाय्यक आहेत, Holy Spirit and wife. एक पवित्र आत्मा आणि दुसरी म्हणजे पत्नी.
Man need two helpers. आणि पुरुषाला दोन दोन सहाय्यकाची गरज आहे. Wife, there is no helpers. आणि स्त्रियांना किंवा पत्नीला त्यांना मदतदाराची गरज नाहीये. See, can you imagine the strength that God gave to the woman? ही कल्पना तुम्ही करू शकता की परमेश्वराने स्त्रीला किती प्रकारचं बळ दिलेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You should never think, you my dear mothers or sisters, you should never think that you are a weak person. आणि माझे जे स्त्री आहेत आणि जे आई आहे तुम्ही समजू नका की तुम्ही कमजोर आहे. God trusted women in the Bible. आणि परमेश्वराने स्त्रियांवरती विश्वास ठेवलेला आहे. Not only man. फक्त पुरुषावरती नाही. God trusted women and He gave them work. आणि परमेश्वराने स्त्रियांवरती सुद्धा विश्वास ठेवला त्यांना देखील काम दिलेलं आहे. God didn't say like this. आणि परमेश्वर असं बोलला नाही. Oh, they are women. ती स्त्री आहे. I don't know they will do my work or not. मला माहित नाही की ते माझे काम करतील की नाही करतील. No, no, no. नाही. God trusted. परमेश्वराने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. Why? का? Because it is He who gave that power and honor and strength to the woman. कारण परमेश्वराने तो सामर्थ्य जो आदर आहे त्या स्त्रीला देण्यात आलेला आहे. But what happened? पण काय घडतो? Women think like this. स्त्री असं विचार करत्या, Who am I? मी कोण आहे? I'm just a woman. मी फक्त एक स्त्री आहे. I'm just a lady. मी फक्त एक बाई आहे. मी माझं काम फक्त घरातच राहायचं आहे. मैं कुछ नहीं कर सकती, मेरे से कुछ नहीं होता. No, no, that is your wrong thinking. आणि हे तुमचे चुकीचे विचार आहे की मी काही करू शकत नाही. You know, in many houses, आणि बऱ्याच घरामध्ये wives are earning. म्हणजे जी स्त्री आहे किंवा जी पत्नी आहे ती कमवत आहे. Wives are taking care of the family. जी पत्नी आहे ती कुटुंबाची काळजी घेत आहे. How it is possible? आणि हे कसं काय शक्य आहे? God gave them the strength. कारण परमेश्वराने तो सामर्थ्य त्यांना देण्यात आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. त्याची स्तुती असो. So today I'm not going to take Bible study on mother, आणि आईवरती बायबल स्टडी घेणार नाहीये. because if I take Bible study, it will become again 4-5 Sundays. आणि जर मी बायबल स्टडी गेलो तर की पुन्हा येणे 4-5 रविवार जातील. So today we will just meditate about our mother. मग आज फक्त आईबद्दल आपण मनन करणार आहे. Amen. आमेन. So first woman, under the woman you became a mother. मग पहिला प्राधान्य ती स्त्री आहे. स्त्री नंतर तुम्ही एक आई बनत आहे. Your responsibility is to teach, to discipline your children. आणि तुमची जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही शिकवणं, तुमच्या लेकरांना शिस्त लावणं आहे. Being a mother, एक आई असताना if you fail to teach your children, तुमच्या लेकरांना शिकवण्यासाठी जर तुम्ही अपयशी ठरत आहे, your family will be an indisciplined family. तर तुमच्या कुटुंबामध्ये शिस्त नसणार आहे. You have to start teaching your children since they are children, since they are child. आणि तुमचे लेकरं जे लहान आहेत तेव्हापासूनच तुमच्या लेकरांना तुम्हाला शिस्त लावायचं आहे. Yes, you cannot say अभी छोटा बच्चा है. You cannot say. तुम्ही सांगू शकत नाही अजून लहान आहे तो. If you say अजून बाळ आहे, you don't know when he will become youth. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की तो अजून लहान आहे तो तरुण कधी बनणार हे तुम्हाला कळणार नाही. You have to teach the children when they are small. तो लहान असतानाच तुम्ही त्यांना शिकवायला पाहिजे. If you don't teach them, जर तुम्ही त्यांना शिकवत नाहीये, they will go away from the righteous paths. आणि ते नीतिमार्गाचा जो मार्ग आहे ते सोडून दुसऱ्या मार्गावर जातील. Who is responsible for that? आणि मग त्या गोष्टीला जबाबदार कोण? Mother. ही आई आहे. Mothers, you have a great responsibility for your children. आणि आई तुमच्या लेकरांसाठी खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यासाठी. I am not blaming for everything mothers. Even father also has the responsibility. गोष्टीसाठी मी आईला दोष देत नाही. पुरुषाची किंवा वडिलांची देखील जबाबदारी आहे. Today is Mother's Day. आज माता दिवस दिन आहे. I talk only about mother. म्हणून फक्त आईबद्दल मी बोलणार आहे. Okay, don't misunderstand. म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. When Father's Day comes, Yes, Father's Day येईल. then I will talk about the fathers. पिताबद्दल मी बोलणार आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So mothers, teach your children good things. म्हणून आई आपल्या लेकरांना तुम्ही चांगल्या गोष्टी तुम्ही शिकवा. Teach your children to respect elders. आणि तुमच्या लेकरांना शिकवा की वाढवडिलांचा तुम्ही आदर कसं करायचा आहे. Teach your children to say sorry. आणि सॉरी किंवा माफी मागणं हे तुम्ही त्यांना शिकवा. That's very important. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. You know, most of the parents and the children, what they say to their children, you know. आणि बरेच पालक आपल्या लेकरांना काय शिकवतात मला माहिती आहे का? वचन सांग, वचन सांग. वचन सांग म्हणतात. गीत म्हण. गाणं म्हण म्हणतात. गिटार वाजव. गिटार वाजव म्हणतात. That fellow doesn't learn sorry. आणि सॉरी बोलणं हे तो शिकत नाही. He learned everything. त्याने सर्व काही शिकलेलं आहे. But he will never say sorry. पण तो कधी सॉरी बोलणार नाही. Why? का? Because for us
teaching them sorry doesn't look very important. कारण त्यांना सॉरी बोलणं हे शिकवणं आपल्याला महत्वाचं वाटत नाही. Singing is very important for us. गीत गाणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. Yeah, teaching them Bible verses is very important for us. वचन त्यांना शिकवणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. And saying sorry is not important for us. सॉरी म्हणायला हे आपल्यासाठी कठीण जातो. Amen. Amen. You teach them to respect you. आणि आपला स्वतःचा आदर करणं त्यांना तुम्ही शिकवा. You teach them how to sit before you. आणि आपल्या समोर कसं बसायचं हे त्यांना तुम्ही शिकवा. Amen. Amen. Are you understanding? मला समजत आहे का? You teach them how they should eat the food. आणि आपण कसं जेवायचं हे त्यांना तुम्ही शिकवा. You teach them to clean the house. आणि घर स्वच्छ कसं ठेवायचं हे त्यांना तुम्ही शिकवा. Don't say लहान आहे. तुम्ही म्हणू नका की लहान आहे. That is the age to teach. आणि हे त्यांचं वय आहे त्यांना तुम्ही शिकवायला पाहिजे. Can you say your children अजून लहान आहे शाळेला कशाला पाठवायचं? तुम्ही असं बोलता काय माझा मुलगा अजून लहान आहे त्याला शाळेला का पाठवू? We are ready to send them to children even for babysitting. बेबीज आणि पाळणा घरामध्ये सुद्धा आपण आपल्या लेकराला पाठवतो. At that time we don't say. त्यावेळेस आपण म्हणत नाही अभी छोटा बच्चा है, अजून लहान आहे. लेकिन अच्छा सिखाने के लिए बोलते हैं छोटा बच्चा है. पण चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी आपण म्हणतो तो अजून लहान आहे. That's where we fail. आणि त्याच ठिकाणी आपण अपयशी ठरतो. That's why when our children, when they become youth, they live the righteous path. म्हणजे आपले लहान लेकरं जे तरुण बनतात त्या नीतिमानाचे जीवन त्यांनी सोडून जातात. Or many times parents may end up in the orphanages or old age homes. किंवा मग काय होतं की आपले जे आई वडील असतात ते वृद्धाश्रमामध्ये आपले जीवन तिथं आपले जीवन पाहतात. When they became old. जसे वृद्ध होतात. Hallelujah. 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 Let's read one more verse. आपण अजून एक वचन वाचणार आहे. Book of Proverbs 31, नीतिसूत्र 31:27. 27. She speaks with wisdom, and faithful instruction is on her tongue. She watches over the affairs of her household and does not eat the bread of idleness. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. Amen. Amen. Hallelujah. Amen. This is very important thing. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट What the Bible says. पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगत आहे. What the Bible says. पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगत She आहे? speaks with wisdom and faithful instruction is on her tongue. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. Speaks with wisdom. नहीं है? ती ज्ञानाने ती आपल्या कुटुंबाशी बोलते. Mother should be very wise. आणि जे आई आहे ती खूप हुशार असणं गरजेचं आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are you hearing to me? तुम्ही ऐकत आहे का? Amen. Amen. Again, पुन्हा you cannot underestimate yourself. तुम्ही स्वतःला तुच्छ मानू शकत नाही. My dear mothers, माझी प्रिय जे आई आहे you should think, you should have the desire. तुमच्यामध्ये ती इच्छा असायला पाहिजे. In my family, की माझ्या कुटुंबामध्ये I should be very wise. मी खूप हुशार असणं गरजेचं आहे. Hallelujah. Hallelujah. You cannot say, oh, let my husband be wise and I will clean only vessels and wash the clothes. तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझा नवरा हुशार असू दे, तो ज्ञानी बनू दे आणि मी फक्त धुणं भांडी करत बसतो. मला चालते, चालत नाही तुला. मला या गोष्टी चालत असं चालत नाही. You have to be wise. तुम्हाला ज्ञानी व्यक्ती बनायचं आहे. Hallelujah. Hallelujah. If mother is not wise, जर एक आई जर ज्ञानी नसेल that house is in problem. तर ते कुटुंब जे आहे ते समस्यामध्ये आहे. What the Bible says. आणि पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? Even she is filled with the strength and even she is filled with the wisdom. ती बळानं आणि आधारानं ती भरलेली आणि ज्ञानाने देखील सुद्धा ती भरलेली आहे. She is not weak. ती कमजोर नाहीये. She takes care of the entire household. That's what we read here. ती संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत आहे. या ठिकाणी आपण वाचलेलं आहे. Can you read this? What is written in Marathi? मराठीमध्ये काय लिहिलं तुम्ही वाचू शकता का? आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. All the ways of the household. आणि घरातल्या प्रत्येक आचार विचारांकडे लक्ष देत आहे. She will not sit in one place and order. ती एका ठिकाणी बसून ऑर्डर देत बसत नाही. You do this, you do this, you do this. तू हे कर, तू ते कर, हे असं सांगत बसत नाही. So mother's eyes are there upon everyone. आणि आईची जे नेत्र आहे ते सर्वांवरती आहे. What is happening? काय घडत आहे? Where are her children? माझी लेकरं कुठे आहेत? If their children are outside, she knows at the home. आणि जर लेकरं बाहेर खेळत असतील तरी सुद्धा आईला घरात असताना माहिती आहे ती कुठे आहे.
Amen. आमेन. So you cannot be negligent towards your children. मग तुमच्या लेकरांबद्दल तुम्ही निष्काळजीपणा करू शकत नाही. You should know what your children likes and dislikes. तुम्हाला माहित असायला पाहिजे तुमच्या लेकरांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. Amen. आमेन. You should know your children's friends. आणि तुमच्या लेकरांचे मित्र किंवा मैत्रीण कोण आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. You should know your children's language. आणि तुमच्या लेकरांची जी भाषा आहे ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. Yes, just cooking food and give it's not enough for you. आणि फक्त स्वयंपाक करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं नाहीये. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? जेवण केले खात बस. No, that is not our response. That's not the only responsibility. आणि एवढीच आपली जबाबदारी नाहीये. Yeah, you are a woman of wisdom. तुम्ही एका ज्ञानाने भरलेली स्त्री आहे. And she gives food on the right time to her family. आणि योग्य वेळेमध्ये आपल्या कुटुंबाला ती अन्न पुरवते. In a family, आणि एका कुटुंबामध्ये if wife is not earning money, जर एक स्त्री जर कमवत नसेल, if she doesn't go to job, जर ती नोकरी करत नाहीये, if she is at home, जर ती घरामध्ये आहे, it is her total responsibility to take care of all the matters of the house. तर घराची संपूर्ण काळजी घेणं ही तिची जबाबदारी आहे. She is a mother. एक आई आहे. Children, she has to feed the children on right time. तिच्या लेकरांना योग्य वेळेमध्ये तिला अन्न द्यायचं आहे. Let me tell you something. मला तुम्हाला काय सांगायचं आहे. If food is ready before the children could wake up, she is a blessed mother. जर लेकरं उठायच्या अगोदर जर अन्न तयार असेल तर ती एक आशीर्वादित स्त्री आहे. Amen. Hallelujah. 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 God will bless that family. Amen. परमेश्वर त्या कुटुंबाला आशीर्वादित करेल. God will bless that family with riches. आणि त्या परमेश्वर त्या कुटुंबाला समृद्धीने तो आशीर्वादित करेल. Amen. Amen. Because she feeds her family. कारण ती आपल्या कुटुंबाला पुरवते. If in any house, तुम्ही कोणत्याही घरामध्ये जावा, wife doesn't cook on right time, जर त्या योग्य वेळेमध्ये जर ती स्वयंपाक करत नाही, if he doesn't clean the house at the right time, आणि योग्य वेळेमध्ये जर घर स्वच्छ करत नाही, or she just wastes her time, किंवा ती फक्त आपला वेळ घालवत्या, blessings will not stay in that house. तर आशीर्वाद त्या घरामध्ये राहत नाही. How God will bless? परमेश्वर कसा तो घराला तो आशीर्वाद करेल. You know, God gave some responsibility on the earth to the human beings. आणि परमेश्वरानं मनुष्याला काही जबाबदारी दिलेल्या आहेत. God don't do those works. आणि परमेश्वर त्या कामं करत नाही. God gave what work God gave to mother has to do that. आणि जे काम परमेश्वरानं आईला दिले, आईनं त्या गोष्टी करायलाच पाहिजे. Yes, if she doesn't do, आणि जर त्या गोष्टी ती करत नाही, she is responsible for the loss of the things in the family. मग त्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याची जबाबदारी त्या आईची आहे. The family will go through poverty. आणि जो कुटुंब आहे तो दारिद्र्यामधून तो जाईल. Husband may be earning. आणि जो पती आहे तो कमवत असेल, It may be a small amount of money. तो कमी पैसा असू शकतो. His salary may be less. त्याचा जो पगार आहे तो कमी असू शकतो. But wife will use her wisdom. पण पत्नीला तिचा ज्ञानाचा वापर करायचा आहे. And she knows how to spend the money. आणि तिला समजायला पाहिजे की पैशाचा कसा वापर करायचा आहे. Hallelujah. Hallelujah. And she will take care of the children and the husband and everyone in the family. आणि ती आपल्या पतीची की आपल्या लेकरांची सर्व गोष्टींचा काळजी ती घेईल. Hallelujah. Hallelujah. If any elders are there in your house आणि जर कुटुंबामध्ये जर कोण वडील लोक असतील and old people are there, आणि जे वृद्ध लोक असतील, she will take care of them. तर त्या लोकांचं देखील ती काळजी घेणार. She will give them food at right time. आणि योग्य वेळामध्ये ती त्यांना अन्न पुरवते. She will ask about their health. त्यांच्या आरोग्याबद्दल ती विचारपूस करेल. How are you doing? तुम्ही कसं करत आहे? Do you have any pain in the body? तुमच्या शरीरामध्ये काही वेदना आहेत का? Can I help you? मी तुम्हाला मदत करू शकतो का? That is the duty of a mother. आणि हे देखील एका आईची जबाबदारी आहे. God will definitely bless that house. आणि निश्चितच परमेश्वर त्या घराला आशीर्वादित करेल. Definitely riches will come to that house. निश्चितच त्या घरामध्ये समृद्धी येणार आहे. Hallelujah. Hallelujah. A woman cannot be lazy. आणि एक स्त्री आळशी बनून ती बसू शकत नाही. It is not allowed. आणि हे त्याला परवानगी देण्यात आलेली नाहीये. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. Hallelujah. Are you understanding? मला समजत आहे का? That's what the Bible says here. She will take care of the household. आणि हीच आपल्या घराची किंवा कुटुंबाची आचारनीतीची लक्षण घेणार आहे. She will not eat the bread of idleness. आणि ती आळशी बसून अन्न खात बसणार नाही. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Let us read one more verse. आपण अजून एक वचन वाचूया.
Proverbs 31, 28 and 39. नीतिसूत्र 29. 28 आणि 29. Yeah. Her children arise and call her blessed. Her husband also, and her praises for many women praises her. Many women do noble things, but you surpass them all. नीतिसूत्र 21, 28 आणि 29. ती मुले उठून तिला धन्य म्हणतात. 28, 29. हा. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वांहून वरचढ आहेस. Amen. There are two words here, आणि या ठिकाणी दोन शब्द आहेत, woman and mother. एक स्त्री आहे आणि एक आई आहे. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Two words, दोन शब्द या ठिकाणी आहेत, woman and mother. एक स्त्री आणि एक आई आहे. But there is a difference. यामध्ये फरक आहे. Let's read verse number 29. आपण 29 वचन आपण वाचूया. Many daughters have done virtuously, but you excel them all. बहु स्त्रियांनी बहु स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत. So many women, आणि बहु स्त्रियांनी they have done virtuously, आणि सद्गुण दाखवलेले आहेत. but पण you, तू, who is this? आणि हे तू म्हणजे कोण आहे? कोण? कोण आहे? आई. 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 अनेक स्त्रिया शहाणा आहेत, पण त्यांच्यामध्ये आई उंच आहे. Amen. हालेलुया. हालेलुया. बहीण आहे, आणि तिथे बहीण आहे. बरोबर. आणि कोण आहे? भाई, ब्रदर, सिस्टर इन लॉ, आणि सिस्टर लॉ आहे. देयर आर मेनी रिलेशन. फ्रेंड इज देयर, आणि बरेच असे नाते आहेत. मैत्रीण आहे. but you being a mother, पण तू एक आई असताना you are at the top. तू सर्व उंच आहेस. Amen. Amen. So that's where you need to, that's where God kept you. आणि त्या पातळीवरती परमेश्वर तुम्हाला ठेवलेला आहे. But you see how mothers live at home. पण एक आई घरामध्ये कसं राहते तुम्हाला माहिती आहे का? Some old 90, एक जुना रेटी 10 times they wash their wet hand. आणि 10 वेळा आपले जे ओळे हात आहेत त्याला पुसतात. This part of the 90 is totally black. आणि एका बाजूची नाईटी पूर्ण काळा झालेला असतो. Somewhere it is torn. कुठं तर ती फाटलेला असतं. आईची चित्र तसं नाहीये. आईचे स्वरूप ते चित्रण तसं नाहीये. Hallelujah. हालेलुया. How I come before you, मी तुझ्या समोर कसं येतो like that you have to live. त्याच प्रकारे तुम्हाला देखील राहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. So when your husband looks at you, म्हणजे तुमची पती तुमच्याकडे पाहतात, every time he should fall in love. तो प्रत्येक वेळेस पाहत असताना प्रेमात पडायला पाहिजे. Hallelujah. आमेन. काय ग बाई आली समोर? No. He should not say like that. तो असं बोला नाही पाहिजे. Every time. प्रत्येक वेळेस. Every time he should feel you are a new girl. आणि प्रत्येक वेळेस त्याला एक नवीन स्त्री किंवा एक नवीन मुलगी तुमच्या स्वरूपामध्ये तो तुम्हाला पाहायला पाहिजे. ऑफिस कधी सुटणार वाट बघायला पाहिजे तो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. But we have once they at the early days of the marriage, आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये they are very particular about makeup. आणि मेकअप मध्ये काहीतरी खूप पर्टिक्युलर असतात. They are very particular about dressing. आणि आपण काय घालत आहे त्याच्यावरती खूप तरी विचार करतात. When? कधी? Before marriage आणि लग्नाच्या अगोदर and at the early days of the marriage. आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये. And after the marriage, आणि एकदा लग्न जुनं होत गेलं, after 6 months, 6 महिने झाल्यानंतर finish. संपलं. Everything became old. सगळं काय जुनं झालेलं आहे. ये फोन को हम ऐसा झाड़ के लेना पड़ता है ना हाथ में, वैसा बन जाते हैं. एका जुना मोबाईलला कसं झाडून आपण हातात घेतो ना तसं आपलं करतो. See, you think good about you, you will live in a better lifestyle. तुम्ही स्वतःबद्दल जर चांगला विचार करणार तर एक चांगलं जीवनशैलीमध्ये तुम्ही स्वतःचं जीवन जगणार. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Let's read what it says. Okay, you excel above all. आणि बहुत स्त्रियांनी नाही. Yeah, that's what. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहे. No. तो त्या सर्वांहून वरचढ आहे. सर्वाहून वरचढ आहे. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. आई सर्वाहून वरचढ आहे तो.
हालेलुया. हालेलुया. तुम्ही स्टेटस ठेवा, आई डॅश 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 तू सर्वाहून उंच आहे, वरचढ आहे. प्रो 31:29 खाली लिहायचं तिथं. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओके. आईला तिथं ठेवायचं. सगळे मुलं आहे ना इथं, आम्ही सगळे मुलं आहे सोडा. आम्ही सर्व आपापल्या आईला वरचढ ठेवायचं, वर ठेवायचं. ओके ओके. देन विल रीड वन मोर वर्ड्स. आयझाया 66 verse 13. यशाया 66 आणि 13. यशाया 66:13. So your Bible says, as a mother comforts her child, so will I comfort you, and you will be comforted over Jerusalem. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन. यरूशलेमे तुमचे सांत्वन करेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Can you imagine what God says? तुम्ही कल्पना करू शकता काय परमेश्वर काय सांगत आहे? What God said here? परमेश्वर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? God says, परमेश्वर सांगत आहे, as a mother comforts, I will comfort you. जशी आई सांत्वन करते त्याच प्रकारे मी तुमचे सांत्वन करेन. Listen, ऐका, this verse is very beautiful and very powerful. हे वचन खूप सुंदर आहे आणि खूप सामर्थ्यशाली आहे. God didn't say like this, परमेश्वर असं बोलला नाही, as God comforts, I will comfort you. जसं देव सांत्वन करतो तसं मी तुमचं सांत्वन करेन. 2 Corinthians says that in first chapter, God is God of all comforts. आणि दुसऱ्या कोरिंथीयांस पत्र पहिल्या अध्यायामध्ये सांगते सर्व सांत्वनाचा परमेश्वर, That God says, तो परमेश्वर सांगत आहे, I will comfort you like a mother. मी एका आईप्रमाणे तुझं सांत्वन करेन. Hallelujah. हालेलुया. See what I felt when I read this verse. ज्यावेळेस हे वचन वाचलं मला काय असं जाणीव झालं See, ते माहितीये का? God is our father, God is our mother. आणि परमेश्वर आपला वडील आहे आणि परमेश्वर आपली आई आहे. God removed his motherhood, kept outside, and gave me as a mother. आणि परमेश्वर आपला जो आई पण आहे तो त्याच्यातून काढून बाहेर ठेवलेला आहे आणि मला एक आई त्या रूपामध्ये त्यानं स्वतः दिलेला आहे. And then he says, आणि मग तो म्हणत आहे, I will comfort you like her. मी तिच्याप्रमाणे तुझं सांत्वन करेन. Means mother's comfort is superior. म्हणजे आईची सांत्वन ही खूप वर्चस्व आहे. Hallelujah. हालेलुया. Being mother, our responsibility is not only to teach and train, even to comfort. आणि आई म्हणून फक्त आपल्या लेकरांना शिस्त लावणं गरजेचं नाहीये, तर त्यांचं सांत्वन करणं सुद्धा गरजेचं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You should know when your children needs comfort. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमच्या लेकरांना तुमची काळजी किंवा तुमच्या प्रीतीची कधी गरज आहे. Okay. Hallelujah. हालेलुया. So that's where God takes human form to comfort us. आणि त्या स्वरूपामध्ये त्या वेळामध्ये परमेश्वर एका मानवी स्वरूपामध्ये येऊन आपली सांत्वन करतो. He says like mother. तो म्हणाला की आईप्रमाणे. Hallelujah. हालेलुया. Can you understand what responsibility you have as a mother? तुम्हाला समजत आहे की एक आई म्हणून तुमची काय जबाबदारी आहे? Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. You cannot just live an ordinary life. एक सामान्य जीवन तुम्ही जगू शकत नाही. You have divine nature in you. आणि एक दैविक स्वरूप तुमच्यामध्ये आहे. दैवी स्वभाव तुमच्यामध्ये आहे. आमेन. देवाचा स्वभाव तुमच्यामध्ये देवाने ठेवला. ममता, उपदेश करने, और सांत्वन कैसा करना है, ये सब परमेश्वर निकाल कर बाहर रख दिया. उसको इंसान बना के रखा और उसको उसने कहा माँ. हालेलुया. अब ये काम मैं नहीं करूंगा, ये काम कौन करने वाली है? अभी माँ करती है. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. My dear mother, आणि माझे जे माते लोक आहेत, how esteemed you are in the eyes of God. आणि तुम्ही किती मौल्यवान आहे परमेश्वराच्या नजरेमध्ये. Hallelujah. हालेलुया. In 2 Timothy 1:5, दुसरे तिमोथी 1:5. 2 Timothy 1:5 says, दुसरे तिमोथी 1:5 सांगत आहे, I am reminded of your sincere faith, which first lived in your grandmother Louise and in your mother Eunice, and I am persuaded now lives in you also. तो विश्वास पाहिल्याने तुझी आजी लुईस तिच्या ठायी होता
तुझी आई मिनिकेट तिच्या ठाई होता आणि तो तुझ्याही ठाई आहे असा मला भरवसा आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. There are two women behind Timothy's success. आणि तिमोथीच्या यशामागे दोन स्त्री आहेत. Who are they? आणि ती दोन कोण आहेत? तुझ्या आजी आहे. Who is this Louis? Grandmother and mother. बायको दिसला नाही तिथं. तिचं आजी आणि आई आहे. बायको नाही आहे का? लग्न झालं की नाही? लग्न नाही झालं त्याचा. हा, लग्न नाही झालं. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So, two people influenced one child, आणि दोन लोकांनी त्याचा प्रभाव एका बाळकाला दिलेला and आहे. he became a big pastor. आणि तो एक मोठा पुढारी बनलेला आहे. And his name is mentioned twice. On his name, 2 books are there in the Bible. आणि त्याच्या नावामध्ये दोन पुस्तकं पवित्र शास्त्रामध्ये आहे. Amen. आमेन. How it is possible? आणि कसं काय शक्य आहे? Grandmother कारण आजी and mother. आणि आई So, grandmother, आणि जी आजी आहे even this is grandmother's day. आणि जे आजीचा पण दिवस आहे. Hallelujah. हालेलुया. Aji, you should take care of your grandchildren. आणि आजी तुमच्या नातवंडांचं तुम्हाला काळजी घ्यायचं आहे. हाँ, ज्यादा घर में क्या होता है मालूम है, ये आजी होते ना, आजी वो बच्चों का रास्ता बिगाड़ देते. आणि जे आजी असते की नाही, नातवंडांची जे जो स्वभाव आहे ते बिघडून टाकतात. हाँ, इतना लाड़ करते उन्हें और वो बच्चे बिगड़ जाते. एवढं लाडवण करतात की नाही, जे नातवंड आहेत की नाही, ते बिघडून जातात. बट थैंक फॉर लुईस अज्जी. पण लुईस आजीचा आभार. हालेलुया. हालेलुया. तिमोथी तयार झाला तिथं. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. Amen. So that is your influence. आणि हे तुमचा प्रभाव आहे. And even thanks for the mother, आणि आई देखील सुद्धा आभार आहे. Eunice. युनिस. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. So one day when your children will become big, एक दिवस जेव्हा तुमचे लेकरू मोठं बनतात, they should become like Timothy. त्यांना तिमोथी प्रमाणे बनायचं आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. My dear mothers, आणि माझी प्रिय माता लोक, this is Mother's Day is not only once in a year, it is every day. आणि हा तो मदर डे वर्षातून एकदाच नाही तर दर दिवस आहे. Now don't just celebrate and keep a status on this day फक्त आजचा दिवस साजरा करून स्टेटस ठेवू नका. and next tomorrow again status change and everything change. आणि दुसऱ्या दिवशी स्टेटस बदला आणि सगळ्या गोष्टी बदलली. Your day is every day. तुमचा दिवस दररोज आहे. Amen. आमेन. The whole house is in mother's hand. आणि संपूर्ण कुटुंब तुमच्या एका आईच्या हातामध्ये आहे. Amen. आमेन. She is a very hard working person. ती खूप कष्ट करणारी व्यक्ती आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Let us read one more verse and we'll close. आपण अजून एक वचन वाचूया आणि समाप्त करूया. We'll not read. I will just quote this verse in Exodus 20 verse 12. आणि निर्गम 20:12 मध्ये Bible says, honor your father and mother पवित्र शास्त्र सांगते आपल्या आई आणि माताची मान राख, so that you may live long in the land in the land the Lord your God is giving you. मग जो परमेश्वर देव तुझा जो राष्ट्र तुला देईल त्यामध्ये तू दीर्घ आयुष्य जगेल. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. See, if you honor your parents, आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं मान राखता you will live a long life. तर तुम्ही दीर्घ आयुष्य जगणार. There is a blessing ते एक आशीर्वाद आहे. if you honor your जर parents. तुम्ही आई वडिलांचा मान करता, If you honor your parents, जर तुम्ही आई वडिलांचा आदर करता, you will live a healthy life. तर एक निरोगी जीवन तुम्ही जगता. It is a blessing for you. हे तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. When you live long life, it means you will live a healthy life. तुम्ही जर एक दीर्घ आयुष्य जगत आहे तर ह्याचा अर्थ आहे की तुम्ही आदर. अगर तुम्ही दीर्घायुषी आहे याचा अर्थ काय, तुम्हाला देवाने चांगलं आरोग्य देतो. हालेलुया. So never insult your parents when they are old. म्हणून आपले आई वडील जे वृद्ध होतात त्यांचा अपमान करू नका. When they are old, जर ते वृद्ध आहे they became children. ते तुमच्यासाठी लेकरं बनतात. You should become her father or mother. तुम्ही त्यांच्यासाठी आई किंवा वडील बनायला पाहिजे. Amen. तुमची आई वयस्कर झाली ना, तिची आई तुम्ही व्हायला पाहिजे. Amen.
Hallelujah. Hallelujah. So just being Mother's Day is not just a day to celebrate. It is a life to live. आणि मदर्स डे फक्त साजरा करण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So before we pray, आणि आपण प्रार्थना करायच्या पूर्वी we'll do something and then I will pray. आपण काहीतरी करणार आहे आणि त्यानंतर आपण प्रार्थना करणार आहे. So I request the mothers to stand up. मी विनंती करत आहे सर्व जे माता लोक आहेत तुम्ही उभा राहा. Wherever you are, you can stand up. ज्या ठिकाणी तुम्ही आहेत त्या ठिकाणी तुम्ही उभा राहा. And I request your children, the small children are outside, bring them. आणि लहान लेकरांना तुम्ही आत घेऊन यावं. One more.